तुम्ही रात्रीचं उरलेलं अन्न दुसऱ्या दिवशी खाताय का? तर थांबा, ही छोटी सवय तुमच्या शरीरात मोठा धोका तयार करत आहे. आपल्याला वाटतं फक्त कालचंच जेवण आहे ना, काय फरक पडणार आहे? पण खरं म्हणजे हेच अन्न तुमच्या शरीरासाठी स्लो पॉयझन बनू शकतं. आता आपण पाहूया उरलेल्या अन्नामध्ये बॅक्टेरिया कसे झपाट्याने वाढतात. रात्री शिजवलेलं अन्न जर व्यवस्थित ठेवलं नाही तर त्यात बॅक्टेरिया वाढायला सुरुवात होते. विशेषतः भात, भाजी आणि दूधजन्य पदार्थ यात सर्वात जास्त धोका असतो. म्हणून 6 ते 8 तास अन्न सेफ राहत नाही. आता पाहूया उरलेलं अन्न फ्रीजमध्ये ठेवलं तरी धोका कसा काय असतो. लोक म्हणतात फ्रीजमध्ये ठेवलं म्हणजे सेफ, पण अर्धवट झाकलेलं किंवा उघडं अन्न फ्रीजमध्ये सुद्धा खराब होऊ शकतं. याचा परिणाम पोटदुखी, उलटी आणि फूड पॉयझनिंग असा होतो. आता उरलेल्या अन्नामुळे फूड पॉयझनिंगचा मोठा धोका कसा होतो पाहू. उरलेलं अन्न पुन्हा गरम केलं तरी सगळे बॅक्टेरिया मरत नाहीत. काही टॉक्सिन्स शरीरात गेले की ते डेंजरस होतात. त्यामुळे अचानक मळमळ, जुलाब आणि कमजोरी येते. उरलेलं अन्न मेंदूवर कसं परिणाम करतं पाहू. खराब अन्न शरीरात गेलं की फक्त पोट नाही तर मेंदूवरही परिणाम होतो. त्यामुळे थकवा, सुस्ती आणि कमी एनर्जी जाणवते. अनेक लोकांना वाटतं हा स्मॉल इश्यू आहे, पण दरवर्षी हजारो लोकांना फक्त खराब अन्नामुळे हॉस्पिटलमध्ये जावं लागतं. आता उरलेल्या अन्नाच्या बाबतीत काही सेफ टिप्स आपण पाहूया. अन्न 2 तासाच्या आत फ्रीजमध्ये ठेवा. भात जास्त वेळ बाहेर ठेवू नका. पुन्हा गरम करताना नीट अन्न बॉईल करा, नीट गरम करा. शक्यतो फ्रेश अन्न खा. आपण बचत करतो म्हणून उरलेलं अन्न खातो, पण ही बचत कधीकधी हॉस्पिटल बिल बनू शकते. म्हणून लक्षात ठेवा, उरलेलं अन्न नेहमीच सुरक्षित नसतं. आरोग्यापेक्षा मोठं काहीच नाही. जर तुम्हाला हे माहीत नव्हतं तर हा व्हिडिओ तुमच्या फॅमिलीला नक्की पाठवा आणि अशाच हेल्थ टिप्ससाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.